आज अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सभासद आणि त्या संस्थेच्या हितचिंतकांची बैठक इथे संपन्न होते आहे। त्या सभेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक शांतारामजी गजे सर, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शेतकरी नेते आदरणीय दशरथराव सावंत साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर, सायाजीराव पोखरकर, नितीनजी जोशी, विकास नवले सर, विलास आरोटे, रमेश भालेराव, हरिभाई तांबोळी, सदानंद बंगाळ, कारभारी शेळके, भाऊ पाटील नवले, कैलासराव शेळके, केशवजी नवले, माणिकराव शेवाळे, डॉक्टर माणिकराव शेवाळे, प्रकाशजी सासवडे, त्याचबरोबर पर्वतराव नायकवाडी, डी.बी. फापाळे सर, भाऊसाहेब नायकवाडी, जय सियाराम, सीतारामजी वाकचौरे, सुहासजी कर्डिले, सुरेखा कर्डिले अँड के.बी. हंडे वकील साहेब, परशुराम चौधरी, रवींद्र चौधरी, सूर्यकांत शिंदे सर, विकासराव शेटे, वसंतराव धुमाळ, हिमतराव मोहिते, दिलीपराव शहा, वसंतराव धुमाळ, रमेशजी देशमुख, नामदेव गायकर, सर्वच उपस्थित सभासद, काहींची नावं राहिली असतील तर मला तुम्ही माफ कराल। त्याचबरोबर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये आदरणीय उत्कर्षताई रुपवते, महेशराव नवले, डॉक्टर संदीपजी कडलग, डॉक्टर नितीनजी चासकर, त्याचबरोबर जालिंदरजी वाकचौरे आणि बी.एम. महाले सर, मला वाटतं मगाशी उपस्थिती दाखवून गेलेले आहेत। त्याचबरोबर आदरणीय चौधरी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चौधरी साहेब, त्याचबरोबर मारुतीराव मेंगाळ हे पण येऊन गेलेले आहेत, अशोकांना देशमुख, भानुदाजी तिकांडे, प्रदीपराव हसे, दिलीपराव शेनकर सर, गणेशराव कानवडे, सचिनजी शेटे, नानासाहेब वाकचौरे, भाऊसाहेब चासकर सर, सुभाषराव येवले, संजय वाकचौरे येऊन गेलेच, उज्ज्वलाताई राऊत, भीमाताई रोकडे, त्याचबरोबर सुधीरांना शेळके, ईश्वरजी वाकचौरे, सुरेश नवले, सुनील हुगले, विजयराव वाकचौरे, महेशराव देशमुख, दत्ताजी नवले येऊन गेले, ते अक्षयजी आबाळे, हरिभाऊ फापाळे, अंकुश वैद्य, संतोष नायकवाडी, पराग वाडगे, भोरताई, दत्तात्रय, ॲडव्होकेट दत्तात्रय निगळे, नितीनजी नायकवाडी, प्रकाश साळवे, त्याचबरोबर सगळेच अजून शिवाजीराव पाटोळे, सगळेच उपस्थित मान्यवर आणि उपस्थित मीडिया आणि ज्यांनी या सगळ्याचं सूत्रसंचालन केले ते साथी विनयजी सावंत। खरं तर 2022ला या संस्थेबद्दल जे आंदोलन करायची वेळ आली तर तेही आपण आधी पत्रव्यवहार करून नितीनजी केलं होतं। त्यानंतर पिचड साहेबांबरोबर चर्चा झाली आणि त्यातल्या काही अटी, काही म्हणजे जवळजवळ सगळ्याच अटी त्यांनी मान्य केल्या होत्या आणि त्यानंतर हा कारभार पुढं काय झालंय मी मागच्या वेळेला विषद केला। आता परतच्याला हा प्रश्न का निर्माण व्हावा, ते जेव्हा जाहीर कार्यक्रमांमध्ये जातो तर तिथं काही जण म्हटले, अहो साहेब तुम्ही लक्ष घालायला पाहिजे तिथं। मग मी काही सभासदांशी बोललो तर त्यांनी सांगितलं की हो साहेब, आता खरं तर आम्हाला सभासदांना कुणी विचारतच नाही। पर्वतरावजी
नायकवाडी आणि ह्या सगळ्या मंडळींशी पण मी बोललो आणि त्यांनी ती खंत व्यक्त केली. आणि त्यानिमित्तानं मी पहिलं पत्र दिलं, पण त्याला जुदबं उत्तर आलं की आम्ही सगळं घटनेला धरून केलेलं आहे. बस याच्या पलीकडे त्यांनी काही पहिल्या पत्राचं उत्तर दिलं नाही. मी परत पत्र दिलं की यानं माझं काही समाधान झालेलं नाही आहे. तुम्ही केलेले बदल, केलेले व्यवहार, त्याबद्दलची माहिती द्यावी. आणि आता जे काही विश्वस्त फक्त एकच आहे, बाकीच्यांचं काय. तर त्यावेळेला परत आता त्यांनी काल पत्र दिलं. त्याच्या आधी त्यांनी जे स्वीकृत विश्वस्त घेतले त्यांचा एकांचा फोन आला होता मला की बुवा म्हणे उद्याची बैठक जर रद्द केली तर. त्याला म्हटलं तसं नाही आहे की ही बैठक तर व्हायची, मला जाणून घ्यायचं आहे. मी चाललोय त्या रस्त्यानं बरोबर आहे का चुकीचं आहे मला जाणून घ्यायचं आहे. म्हटलं सगळं चालबिल असेल तर विनाकारण मला त्याच्या दखल द्यायची बरोबर आहे डॉक्टर साहेब, काही कैलासराव काही कारण नाही. तर ते म्हणे तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे. म्हटलं मग म्हणे ठीक आहे आता तुम्ही चर्चा करा. त्यांना मी हे सांगितलं की मी वैभव पिचडांसह, अमित भांगरेंसह सगळ्यांना फोन करणार आहे. आणि तसा मी फोन पण केला. म्हणजे वैभवरावांचा पहिला नंबर लावला, तो उचलला जात नाही म्हणून म्हटला नवीन नंबर शोधा. परत केला तर तो नंबर त्यांच्या कुणी PN वगैरे डायव्हर्ट झालेला होता, तो घेतला. त्यांना म्हटलं माझा निरोप पोचवा, उद्याच्या बैठकीला त्यांनी यावं. अमित भांगरेंना पण फोन केला. अमित भांगरेंनी त्यांच्या कदाचित व्यस्ततेमुळे ते उचलू शकले नाही फोन, पण सुनीताताईंनी फोन उचलला आणि सुनीताताईंशी मी बोललो, मारुती मेंगळांशी बोललो, बाकी सगळ्यांशीच बोललो. याचं कारण तुम्ही जसं म्हटलं की ते ज्या पद्धतीनं पेरणी करताय तसं हे काहीच नाही. आजच्या बैठकीला त्यांनी इथं यावं किंवा ते म्हटले असते का तुम्ही इथं काय, तुम्ही कॉलेजवरच या, तिथं बैठक करू, तर आपण सगळे कॉलेजवर गेलो असतो बैठकीला. आता बऱ्याच सभासदांना असं कळतंय की सभासद झाल्यापासून बोलवलंच गेलं नाही. किंवा बंगाल सरांचं जे खरं तर मला ते शॉकिंग आहे सगळं, की ज्या माणसानं त्यावेळेला ती घटना लिहिताना स्वाक्षरामध्ये ती घटना लिहिली गेली, प्रत्येक घटनेचा तो माणूस साक्षीदार आहे, त्या माणसानं त्याच्या काही तुमच्या नंतरच्या घटनेच्या हरकती घेतल्या, त्याचा कुठंच विचार केला गेला नाही. त्यांचा आता म्हणे 17 वर्ष मला तर विचारलंच नाही, मी बेडवर आहे, कुणी साध्य विचारपूस करायला आलं. आणि मग त्यातला जो खुलासा त्यांनी कळवलाय तर तो खरं तर आपल्या सगळ्यांना दुःख देणार आहे. आणि असंच मी जवळजवळ 130-32 जणांबरोबर बोललोय. त्यातले आपण बरेच जण इथं उपस्थित आहे. काही जणांनी सांगितलं की आम्ही बेडवर आहे, मी आजारी आहे, डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, अशी सगळी म्हणजे ही वयस्कर मंडळी आहे. किमान यांचं प्रत्येकाचं 75 वर्षाचं पुढचं आयुष्य, अशी सगळ्या मंडळींशी माझं बोलणं झालं. पण ती सगळेजण माझ्याशी 20-20, 25-25 मिनिटं बोलत होते. आणि त्यांच्या सगळ्या भावना सांगत होते. त्यातलं एक जणांनी ते सांगितलं म्हणे साहेब मी ते सांगत होतो म्हणे की ह्या जागेसाठी मदत मला कधीतरी बोलायला संधी दिली, आणि मी सांगत होतो का यशवंतराव भांगरेंनी या जागेसाठी खूप मोठी मदत केली म्हणे, त्या काळात त्यांना आमदार म्हणून घेतलं, त्याचा फायदा झाला. पण म्हणे नंतर मला यांच्या डोक्यात आलं की यार मी दुसऱ्याचं गुणगान गातोय, सत्य सांगतोय, मला परत कधी बोलण्याची संधी भेटली नाही म्हणे तिथं. मग आता विषय असा पुढे जातोय, जर उत्कर्षाताई म्हणताय, सगळेजण म्हणताय की लोकशाहीवादी ही घटना तयार करा, तर मला वाटतं त्यांच्या जागेवरती आपलं कुणी असतं आणि खरोखर लोकशाही पद्धतीने ही चालवत, आपण म्हटलं या चर्चेला काय बदल करायचे असं आपण पुढे घेऊन जाऊ. आणि म्हणून मी आज त्यांना पण बोलवलं होतं. कदाचित त्यांनी मत मांडलं. ज्यांनी तुम्ही एक जणाचा उल्लेख केला तर त्यांनी सुरुवातच म्हणे तुम्हा लोकांना काहीच कळत नाही म्हणे. म्हटलं बरं नाही कळत बुवा असं समजू, तुम्ही सांगायला या. नाही म्हणे हे असं कुठं असतं का, तुम्ही त्या धर्मदायकडे जाऊन ते निकाल देतील पाहू. म्हटलं आता आमच्या मनकर साहेबांची एकदा भेट घ्या, आहे का नाही.
78ला जर लिहिलंय ना आत्तापर्यंत, ते म्हणे 50 वर्ष बाकीच्यांना काय डोक्याचा भागच नव्हता का? म्हटलं साहेब बऱ्याच जणांनी प्रयत्न केलाय. मी एकदम शांत चित्तानं त्यांना, मला वाटलं हे मला उचकावायचा कार्यक्रम आहे काय, म्हटलं चला माझाही डोक्याचा थोडंसं बघावं किती पेशन्स आहेत मला. मी शेवटपर्यंत त्यांना जेव्हा मी म्हटलो की साहेब उद्या या ना सांगायला, म्हणजे मला वेळ नाही आहे. आता पहा तारा, म्हटलं आता तुम्हाला वेळ नाही आहे तर उद्या बैठकीला म्हटलं तुम्ही सांगा. तर असं सगळं आपण त्याच्याशी फारसं हे नाही आहे, परंतु त्यांना कदाचित लोकशाही मान्य नसावी असं मला वाटतं. आता आपण तुम्ही जो 30चा अल्टिमेटम दिलाय, तर शक्यतो त्यांनी 30ला माझं अधिवेशन सुरू होतंय आणि मीच अनुपस्थिती कमिटीचा तिथं चेअरमन आहे. म्हणजे पहिल्या दिवशी मी गैरहजर राहणं काय बरं नसेल तर तुम्ही 29 तारीख करावी विनंती. हां 30, हां 30च्या आत करा, नाही तर अधिवेशन 30 जूनला आणि मीच पहिल्या दिवशी, असं नाही व्हावं. आता आपण ह्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या आपण ह्या 2 मागण्या केल्या आणि त्या महत्त्वाच्याच आहेत. म्हणजे भावना मी सांगतो का, मला फक्त एक माणूस भेटला आणि ह्या बाकीच्या 15-20 जणांनी फोन उचलला नाही, तर मी सगळ्या जे आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि सगळ्यांनी एवढं तळमळीनं सांगितलं. मालुंजकर बाबा तर फोनच ठेवायला तयार नव्हते, बेडवर आहेत. माझ्या अंदाजे त्यांचं 90-92 वर्षाचं आयुष्य आहे, बरोबर ना? 86 वर्षाचं. डॉक्टर बंगाळे, अरे मग ज्यांनी त्यावेळेला त्याग दिला ते काहीतरी सांगत होते म्हणे, त्यावेळेला आम्ही 1000 रुपये देऊन हे झालो, सभासद झालो. आज त्या 1000 रुपयाची किंमत माझ्या दृष्टीनं लाखाच्या बरोबर आहे ना. 72. मग तुम्ही जर काय विचारत नाही, माझं म्हणणं त्या लोकांचं म्हणणं घ्या. त्यांनी जर एवढी प्रांजळपणे संस्था चालवली तर त्यांनी ज्या सूचना दिल्यात ना त्या नाही, किरण लामटेचं ऐकायचं नका. आणि परत एकदा मी प्रामाणिकपणानं सांगतो की आमदार म्हणून माझा काय, लोकप्रतिनिधी म्हणून माझा काय संस्थेसाठी जर उपयोग होत असेल तर करून घ्या. मला सभासद किंवा विश्वस्त केलं पाहिजे असं बिलकुल नाही. एक आमदार म्हणून आजही तुम्ही मला, कामच आहे माझं ना लोकप्रतिनिधी म्हणून कामच. आणि बाबासाहेबांच्या घटनेला आम्ही पूर्ण मानणारे आहोत, बरोबर ना? आमचं म्हणणंच ते आहे ना. तुम्ही चुकून म्हणताय की बाबासाहेबांच्या घटनेचं आम्ही अनुकरण केलंय ना, तर बाबासाहेबांनी कुठंच खाजगीकरणाकडे गेले नाही बाबासाहेब. तर मग तुमची 1972ची घटना होती ना ती तशीच ठेवा. कदाचित नंतरच्या काळात 78च्या याच्यात बदल तुम्ही म्हणता दादासाहेबांनी आलेला अनुभव किंवा त्यांनी केला की अजून बाकीचे कुणी केला तो त्यावेळेसचा विषय आहे. परंतु आज आपली संस्था आणि त्याबद्दल जेव्हा बोलत असताना दादासाहेब रुपवतेंना तर आगस्ती कारखाना असो नाहीतर कॉलेज असो ह्या बाबतीत किंवा ही अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी असो ह्या बाबतीत आपण विसरू शकत नाही. तशीच परिस्थिती यशवंतराव भांगरे साहेबांची, मग दूध संघ असो किंवा ह्या बाकी ज्या कॉलेज असेल ह्याबाबत किंवा अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी त्यांना विसरू शकत नाही. लालचंदजी शहा त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा संस्थेला पैसे लागेल तर आम्ही वर्गणी गोळा करायचे, पैसे नेऊन द्यायचो संस्थेत. त्याच्यानंतर बहा नायकवाडी त्यांनी तर मार्गदर्शनच केलं त्यावेळेला. बुवासाहेब नवले, भाऊसाहेब हांडे, त्याचबरोबर डॉक्टर बीजी बंगा, डॉक्टर फारुकी म्हणजे आमच्या डॉक्टर फारुकी आणि यांचे वडील, बरोबर. त्याचबरोबर हे आता भाऊसाहेब नायकवाडी सांगतो की आम्ही तेव्हापासून कार्यरत आहेत. जय सियाराम. मग ह्या सगळ्यांना घेऊन कारभार करायला काय अडचण आहे. पण याच्यात माझ्या डोक्यात अजून एक प्रकाश पडला बरं का, की इथून पुढं ठीक आहे त्या निवडणुका काय असेल ते, पण मागं जसं आपण तालुक्याच्या विकासासाठी एकदा बसलो होतो सर, तर मी नक्की परत बैठक बोलवील. हा विषय काय जो असेल तसा आपण पुढे जाणार आहे. पण ती बैठक याच्यासाठी की निरोप पोचती नाही पोचती, पण त्यावेळेला तुम्ही जे ठरेल तिथं
आणि तालुक्यात अजून काय करायचं. जसं मागच्या वेळेला सावंतसाहेब ही सगळी मंडळी होती, गजे सर, आपल्याला मेडिकल कॉलेज चालू आहे माझं काम त्या दिशेने चालू आहे. पर्यटन तालुका आहे, त्या MIDC, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण आरोग्याच्या बाबतीत बरेच जण म्हणत होते का ते परिपूर्ण झालं पाहिजे, तर आपण त्या दृष्टीनं काम करतोय. तर आता या निमित्ताने एकच आहे की वार्ताहर परिषदा वार्ताहरांना म्हणजे मीडियावाल्यांना मी विनंती करतो की कृपा करून काही प्रश्न उलटे पालटे विचारू नका. आम्ही तुम्हाला टाळत नाही, उत्तरं सरळ देतो, परंतु त्याचा नको तो अर्थ काढला जातो. म्हणजे त्यांना वाटतं यांना त्या संस्थेवर यायचंय, ते मध्ये तर काय म्हणे 500 ॲडमिशन म्हणे कमी झाले काय, म्हणजे तुम्ही नको ते आरोप. आणि मधीच तो कारखान्याचा चेअरमन, अरे बाबा काऊ गायकर साहेब आजारी आहेत याचं आम्हाला भान आहे आणि त्या आजारातून ते लवकर नीट व्हावं यासाठी आपण सगळे प्रार्थना करू. आता हे किती कुशल आहेत डायव्हर्ट करायचा प्रयत्न. आता आगस्ती कारखान्यावर ते सावंतसाहेब ते 350 कोटीचं कर्ज मी नाही चढवलेलं, पण तरी पुढं चाललो आहे आणि तो चालवायचा आहे मला. आता एज्युकेशन सोसायटी म्हणून तो खुलासा करा, लोकशाही पद्धतीने घटना, मगाशी कोणीतरी म्हटले त्याचं ऑडिट करा, काय ते नंतर पाहू. नाही तर काय होतं, पाप करायचे दुसऱ्यानं टिपायचे तिसऱ्याच्या नावावरती, बरोबर. त्यामुळं पारदर्शकानं आम्ही कुणाला हे करत नाही. त्या विनयजी तुम्ही तुरटक उल्लेख केला तर मला लगेच चित्र उभं राहिलं की जसं बाबासाहेबांची जी घटना आहे त्याच्या आतल्या पानावरती की शेवटच्या पृष्ठावर आहे मला वाटतं डॉक्टर राजेंद्रजी प्रसाद बाबासाहेबांनी यांनी ती घटना लोकार्पण करताय आणि त्याचं एक मस्त चित्र आहे, फोटो आहे, बरोबर. तर तसं तुम्ही एक तैलचित्र किंवा काय एखाद्या अशा भिंतीवरती मस्त काढू शकाल का तिथं आल्या आल्या हे सगळे थोर माणसं दिसतील, असं होऊ शकेल ना, आहे की नाही. स्मृतीस्थळ होईल, करा ना, आम्ही नाकारत नाही. आणि त्या दिवशी का मला तर काय त्या अख्ख्या भाषणामध्ये वाटलं नाही कुठं की मी मधुकर पिचडांचा वेकेरी उल्लेख केला असं मला काही जाणवलं नाही. पण तुम्ही विनाकारण असं कुठंतरी डायव्हर्ट करू नका. सरळ मुद्दा आहे, आमच्या 2 मागण्या आहेत, त्या मागण्या सगळ्या सभासदांच्या आहेत, जनतेच्या आहेत आणि कदाचित तुमच्याबरोबर आहेत, त्यांच्याही बऱ्याच जणांच्या आहेत. मी त्यांच्याशी जेव्हा बोललो त्यांच्याबरोबर, तर आपण लोकशाही पद्धतीनं पुढं जाऊ. तुम्ही बोलवाल. आत्ता त्यांनी मला असं सूचित केलं होतं, कदाचित आपल्या याच्या नोट्स काढा की बुवा तुम्हाला आम्ही जे पत्रकार परिषदेतून उत्तरं दिलेत त्यातलं तुम्हाला काही मान्य नसेल तर तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात कळवा. तर त्याच्यापेक्षा आपण असं करू का आज जी मांडणी झाली आहे सभासदांची जी काय मागणी आहे ती मागणी म्हणजे त्या 2 मला वाटतं याच्यातच आहे तीच मागणी, त्याला घेऊन त्यांनी चर्चेला यावं. त्यांनी बघा प्रामाणिकपणे त्यांनी, मी सांगतो, त्यांनी हे पण सांगितलंय की तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही चर्चेला यावं, पण आमचा आग्रह असा राहील की तुम्ही तारीख निश्चित करा. एकट्या आमदाराला बोलवण्यापेक्षा जे काही अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे हितचिंतक आहे त्या सगळ्यांना बोलवा, चर्चा सुनिश्चित करा. चर्चेच्या आधी फार तर ज्यांना बोलवायचंय ऐन वेळेला प्रश्न येणार नाही म्हणून नावं बोलवा, बोलवणाऱ्याची त्यांच्याशी चर्चा करा, बाकीचे ऐकायचं काम करतील ज्याला म्हणणं. म्हणजे आम्हाला तिथं गोंधळ घालायला यायचं नाही, आम्हाला चर्चेला यायचं, एवढं सगळं सांगतो. आणि जे काही होईल ते लोकशाही पद्धतीनं होईल. म्हणजे एवढंच सांगतो की तुम्ही चर्चेची दारं खुली करा, अंमलबजावणी लवकर करा. म्हणजे हे काय पुढच्या ओढ्यावर असा काही कार्यक्रम होणार नाही. आणि सर्व सभासदांना घेऊन पुढचं काही जे धोरण ठरेल तर ती मला वाटतं सभासदांच्या अनुमतीने ठरेल. परत एकदा मगाशी उत्कर्षताई म्हटल्या की याच्यासाठी कमिटी, तर त्यामध्ये अराजकीय सगळ्या मंडळींना घेऊन एक चांगली कमिटी तयार करा. आणि परत एकदा सांगतो की याच्यावरती राजकारण मला करायचं नव्हतं नाही आणि करणार पण नाही. आणि बाकीच्या वेळेला एकदा निवडणुका झाल्या तर फार राजकारणाच्या फंद्यात मी पडत पण नाही. ह्या
तालुक्याच्या हितासाठी काम करायचं आहे, कारण आम्हाला बाहेर गेल्यानंतर हे जाणवतं की शैक्षणिकदृष्ट्या आपण बरेच मागं आहोत, आरोग्यदृष्ट्याही बरेच मागं आहोत. बाकी निसर्गानं भरभरून वाढलंय म्हणून निदान प्यायला पाणी भेटतं, बाकीचं सगळं आहे. म्हणून आपण ही अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचा जो प्रश्न आहे याच्यापासून यत्किंचितही इकडं तिकडं आपण ढळणार नाही विकासराव. आणि ह्या सगळ्या प्रश्नांसाठी न्याय कसा भेटेन हे आपण आत्ताचे जे कायमी विश्वस्त आहे त्यांच्याकडे मागणी करतोय. आणि सभासदांचा आणि ह्या तालुक्यातील जनतेचा तो अधिकार आहे तो त्यांनी मान्य करावा ही त्यांना विनंती करतो आणि थांबतो.